नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. माझ्या घराभोवती अनेक झाडे असल्याने पक्ष्यांची किलबिलाट सुरूच असते. अनेक नवीन नवीन सुंदर पक्षी घराभोवतालच्या झाडावर पाहावयास मिळतात. या पक्ष्यांची एक अनोखी व अविस्मरणीय घटना माझ्या घरी घडली आहे. माझ्या घरी संध्याकाळी पूजेचा दिवा लावण्याच्या वेळेला एक सुंदर पक्षी घरात येऊन थेट घराच्या देवघरात येऊन फडफडू लागला. देवाऱ्याजवळील खिडकीवर आवाज करीत तो बसू लागला. तो सुंदर पक्षी पाहून आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. घरात पक्षी पाहून लहान मुले तर खूप मज्जा करू लागली. हा पक्षी घरातून जात नव्हता, म्हणून आम्ही त्याला पकडून झाकून ठेवले. त्याला पाणी व खाऊ घातले. आपण पाहू शकता, लाल रंगाची लांब चोच असलेला आणि निळ्या रंगाचे पंख असलेला हा पक्षी कोणता याबाबत उत्सुकता होती. याबाबत माहिती घेतली असता हा किंग फिशर प्रजातींच्या प्रकारात मोडणारा पक्षी असून त्यास नीलकंठ असेही म्हटलं जातं. हा नीलकंठ पक्षी महादेवाचा पक्षी मानला जातो. हा पक्षी घरात येण्याने शुभ संकेत देत असतो. शुभ कामाला जाताना या सुंदर पक्षाचे दर्शन होणे किंवा आवाज ऐकू येणे हे भाग्याचे संकेत मानले असून कामात यश मिळून जाते असं शास्त्रात म्हटलं आहे. घरात रात्रभर ठेवलेल्या या सुंदर पक्षाला सकाळी पिंजऱ्यातून काढून सोडून देणार होतो. माझ्या लहान मुलाला त्या पक्षाबाबत खूप कुतूहल निर्माण झालं होतं. सकाळी त्यानेच त्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढले व आम्हाला माहीत न होता त्याने त्या पक्षाला सोडून दिले व पक्षी एक रात्र घरात राहून आकाशात मुक्तपणे उडून गेला आणि बरंच काही सांगून गेला.